आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील शाळांमध्ये सैनिकी आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण 1 फेब्रुवारीपासून मिळणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे काय सविस्तर माहिती दिली पाहूया. सविस्तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 1 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्रातील शाळांमध्ये फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांसाठी सैनिकी व स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रबोधनकार मार्गदर्शन सुरू होणार आहे. नवीन पाठ्यपुस्तके, हेल्थ कार्ड योजना आणि AI आधारित शिक्षण साधने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवली जातील. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रथम या उद्देशाने देशप्रेम निर्माण व्हावे यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण, विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याचबरोबर राज्यातील सर्व शाळांमध्ये सर्व जाती आणि धर्माच्या प्रबोधनकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे असून या उपक्रमाची सुरुवातही 1 फेब्रुवारीपासून होणार आहे, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या बालभरती हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात भुसे बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, बालभरतीच्या संचालक अनुराधा ओक, शिक्षण संचालक योजना कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण सहसंचालक डॉक्टर रमाकांत खाटमोरे, माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉक्टर श्रीराम पांजाडे, बालभरतीच्या वित्त व लेखा अधिकारी शुभांगी माने, सुकन्या समितीचे सदस्य डॉक्टर श्रीपाद ढेकणे, कवी गीतकार दासू वैद्य, किरण केंद्रे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात बालभरतीच्या पाठ्यात्तर 4 पुस्तकांचे आणि किशोरांकाचे प्रकाशन झाले. याबरोबरच बालभरतीच्या गीताचे अनावरण करण्यात आले. संवाद पुणेतर्फे माझी बालभरती हा कार्यक्रम सादर करण्यात आला. भुसे म्हणाले, राज्यात काही चुकीच्या घटना यापूर्वी घडल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थिनींना पेन, हिअर क्लिप याच्या आधारे स्वसंरक्षण करता यावे आणि समोरच्याला धडा शिकवता यावे याचे धडे स्वसंरक्षण प्रशिक्षणात दिले जाणार आहेत. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात काही विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर ती टप्प्याने सर्व विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवले जातील. याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण व्हावे यासाठी 10,000हून अधिक माजी सैनिक, स्काउट गाईड यांच्या सहकार्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय प्रबोधनकारांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. या तिन्ही उपक्रमासाठी शिक्षण विभागातर्फे तज्ज्ञांच्या साहाय्याने विशिष्ट अभ्यासक्रम आराखडा तयार केला असून त्याप्रमाणे हे उपक्रम राबविण्यात येतील. रेखावार म्हणाले, पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीच्या प्रक्रिया निश्चितच सोपी नाही. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट ही पाठ्यपुस्तकातून शिकावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे अशा प्रकारे अभ्यासक्रम निर्माण करण्याचे आव्हान समोर असते. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीचा नवीन पाठ्यपुस्तके येणार आहेत. बालभारतीतर्फे येत्या वर्षभरात किमान 60 पाठ्येतर पुस्तकांची निर्मिती केली जाणार असल्याचे ओक यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड काढणार. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा उल्लेख असणाऱ्या प्रगती पुस्तकाप्रमाणेच आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा उल्लेख असणारे हेल्थ कार्ड ही योजना लवकरच राज्यात लागू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रवासाची नोंद घेणारे हेल्थ कार्ड करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड काढण्यात येईल. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री. बालभरती नाविन्यपूर्ण बदलासाठी सूचना करण्याचे आव्हान. काळानुरूप बालभरतीच्या प्रवासात आवश्यक ते बदल करण्यात आले. बालभरतीच्या ह्या प्रवासात नाविन्यपूर्ण बदलासाठी नागरिक, पालक, शिक्षकांकडून सूचनांचे स्वागत करण्यात येईल. नागरिकांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांवर कामही केले जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. बालभरती नमस्कारवत शासन हात आखडता घेणार नाही. बालभारतीने स्वतःला अद्ययावत ठेवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता
आधारित AI आधारित शिक्षण साधने, कृषी, आरोग्य, क्रीडा, अध्यात्म अशा विषय घेऊन सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम पाठ्यपुस्तकातून केले जाणार आहे. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यात बालभारतीचा वाटा असणार आहे. बालभारतीबाबत शासन कधीही हात आखडता घेणार नाही. आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केली जाईल, असेही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तमसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.